नमस्कार, मी डॉक्टर संजीवनी राजवाडे। वांग जेव्हा आपण खातो त्यावेळेला औषधासाठी घेताना आपण उकडून किंवा आगीवर भाजून घेतलं जातं। हे भाजलेलं वांग सोलून त्याचा गर आपण जर उपाशी पोटी सकाळी साखरेबरोबर घेतला, हा गर किती तर साधारणपणे 1 टेबलस्पून म्हणजे मोठा चमचा भरून जर आपण हा साखरेबरोबर घेतला तर ह्यामुळे आपली भूक वाढते, पित्ताचा त्रास कमी होतो आणि शिवाय आपल्या मेंदूला अतिशय उत्तम चालना मिळते। वांग्यामधल्या फायबरचा आणि व्हिटॅमिन्सचा याच्या जोडीला आपल्याला उपयोग तर होतोच, परंतु वांग्यामध्ये ज्या बिया असतात आणि फायबर असतं ह्यामुळे आपल्या मळाला सुद्धा सॉफ्टनेस येतो आणि म्हणून ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे म्हणजेच संडासला कडक होणे किंवा खूप जोर लावून संडासला करावी लागते, अशा वेळेला जर हे उकडलेलं वांग किंवा भाजलेलं वांग आपल्या आहारात आपण वापरलं तर आतड्याची हालचाल चांगली होऊन कॉन्स्टिपेशनचा त्रास नक्की दूर होतो। म्हणूनच आपल्या शरीर प्रकृतीप्रमाणे वांग्याचे आपण हवे तसे उपयोग करून घेऊ शकतो, खाण्यासाठी आणि औषधासाठी सुद्धा। नमस्कार।